नमस्कार मंडळी, मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. ठरलं तर मग मध्ये आज फायनली जजने शिक्षा सुनावली. जज शिक्षा सुनावत असतात तेव्हा अर्जुनला सगळं 2.5 वर्षांपूर्वीचं आठवत असतं. सायली कशी आपल्याकडे मदत मागायला आलेली असते 2.5 वर्षांपूर्वी. ती कशी म्हणत असते की काही पण करून माझ्या वडिलांना सोडवा, माझ्या वडिलांनी खून केलेला नाही आणि तुम्ही एकच आहात की जे माझ्या वडिलांना सोडवू शकतात. त्यावेळेस अर्जुनने तिला वचन दिलेलं असतं की मी वधूभाऊंना इनोसंट म्हणून सोडवेल. आणि ज्यावेळेस आणि इकडे साक्षीला आणि महिपतला एका टायमिंगला आठवत असतं, ज्यावेळेस साक्षी 2 महिन्यांसाठी जेलमध्ये गेलेली असते. ती आलेली असते त्यावेळेस ती म्हणत असते की अण्णा मला परत जेलमध्ये जायचं नाही, तिथल्या बायका खूप वेड्या आहेत, त्या मला ठार मारून टाकतील. असं इकडं साक्षीला पण आठवत असतं आणि महिपतला पण एकदमच आठवत असतं. त्यावेळेस जज इकडे शिक्षा सुनवायला लागलेले असतात आणि जज म्हणत असतात की आत्तापर्यंतच्या सगळ्या साक्षी पुराव्यानुसार कोर्टाने असा निर्णय घेतलेला आहे की मिस साक्षी यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केलेला आहे आणि मिस प्रिया मधुकर यांनी दिलेल्या साक्षीमुळे असे सिद्ध होत आहे की मधुभाऊ निर्दोष आहेत. म्हणल्यावरती सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होतो का आणि सर्वांना खूप छान वाटतं. सगळ्यांना खूप आनंद होत असतो आणि ते म्हणतात की या दोघींनी जो काही गुन्हा केलेला आहे त्यासाठी प्रिया मधुकर यांना 7 वर्षाचा सक्तीचा तुरुंगवास आणि साक्षी शिकरे यांना जन्मठेप सुनावली जात आहे. ज्यावेळेस कोर्ट हे अशी शिक्षा देतं त्यावेळेस रविराजांना तर खूप धक्का बसतो, पण ते काहीच करू शकत नाही कारण त्यांच्या मुलीने स्वतःच्या तोंडून गुन्हा कबूल केलेला असतो. आणि त्यावेळेस पूर्ण आजी सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं. किती जर केलं तर ती त्यांची मुलगी असते आणि त्यांची सून असते. त्यामुळं त्यांना कळत नसतं की नक्की आता काय करावं. आणि मग पुढे असं दाखवलेलं आहे की मधुभाऊंना पण खूप आनंद झालेला असतो. आणि त्यावेळेस जज म्हणतात की फायनली जो काय हा खटला गाजलेला होता विलास खून प्रकरणाचा आश्रमातला हा इथं संपत आहे, कोर्ट इज ओव्हर म्हणते आणि सगळेजण निघून जातात. त्यावेळेस सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळेजण एकमेकांना असे भेटलेले दाखवलेले आहे. महिपत खूप पितरलेला दाखवलेला आहे. महिपत म्हणत असतो तिला सोडा, मला घ्या. म्हणजे तो त्याचे आपल्याला असे बोलणे दाखवले नाही, पण त्याला खूप रडायला आलं असतं. किती जर केले तर तो मुलीचा बाप असतो त्यामुळे. आणि बाकी हे सगळेजण इकडे आनंद साजरा करत असतात. कोर्टाच्या बाहेर सुभेदार सगळे आलेले असतात. त्यावेळेस त्यांना सगळे पत्रकार घेरतात आणि म्हणतात की तुम्ही आज 2.5 वर्षापर्यंत प्रियाला तुम्ही पाठीशी घातलं, प्रिया मधुकरला हे तुमची सूनच आहे ना, सून किती जर केली तरी. तर ती म्हणत असते की आम्ही पाठीशी घातलं नाही, तिचा चेहरा आज आमच्यासमोर आलेला आहे. प्रिया अशीच वागत होती का? त्यावेळेस अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की पर्सनल क्वेश्चन विचारू नका. तिकडून रविराज पण बाहेर पडलेले असतात. तर रविराजांना पण असेच विचारतात की तुमची मुलगी 2.5 वर्ष वागत होती, तुम्ही तिला पाठीशी घातलेलं आहे. तर ह्या ज्या सगळ्या न्यूज चाललेल्या असतात, अश्विन इकडे ऐकतो की प्रियाला 7 वर्षांचा कारावास झालेला आहे आणि जन्मठेप साक्षीला. तर तो म्हणतो की हे शक्यच नाही, मला तिच्यापाशी गेलं पाहिजे, पण आता पण इथे एकटे आहे, मी काय करू. आणि मग नंतर दामिनी बाहेर येत असते. त्यावेळेस दामिनीला पत्रकार विचारतात की काय तुम्ही आज पहिल्यांदाच अशी केस हारलेला आहात, तर तुम्हाला कसं वाटत आहे. तर दामिनी काहीच उत्तर देत नाही. तर त्यावेळेस अर्जुन म्हणतो की कसं आहे ना की केस हारणं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही जर महिपत आणि साक्षीसारख्या गुंडांना जर साथ तुम्ही दिली नसती तर तुम्ही ही केस हारला नसता आणि तुम्ही जिंकला असता. त्यावेळेस ही म्हणते सायली म्हणते हो, हे तुम्ही चुकीचं केलं होतं. ती म्हणते झालं का तुझं, तर मी जाते आणि ती तिथून जाते. साक्षी आणि प्रियाला तुरुंगात नेत असतात. त्यावेळेस प्रिया अशी सगळ्यांकडे बघत असते. सगळे तिथे सुभेदार उभे राहिलेले असतात. त्यावेळेस पूर्ण आजींकडे ती यायला येते. पूर्ण आजींना सगळं आठवत असतं की आपण प्रियाला कसं घरामध्ये आणलं, प्रियावरती आपण किती हे केले, किती विश्वास दाखवला आणि तिने आपला विश्वासघात केला. तिला अर्जुनसाठी आपण कसं चूज केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण आजी आणि
कल्पनाताईंना आठवत असतात की आपल्याला अर्जुन कसा म्हणत होता किंवा भांनो प्रिया खोटी आहे, मी तिला नक्कीच तुमच्यासमोर प्रूव्ह करेल. हा सगळं आठवून प्रियासमोर आल्यानंतरनं त्यांना राग अनावर होतो. त्यामुळे त्या तिच्या जोरात कानाखाली म्हणतात की तू आमचा विश्वासघात केलेला आहेस. आणि इकडं कल्पनाताईंना पण खूप तिचा राग आलेला असतो. कल्पनाताई पण तिला कानाखाली देतात. आणि इकडे महिपत खूप बिथरलेला असतो. तो दामिनीच्या जातो, म्हणतो काय तर म्हणे मी तुमच्या पोरीला निर्दोष सिद्ध करेन. आता काय झालं देशमुखबाई, अजून किती पैसा मी तुम्हाला द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो. त्यावेळेस दामिनी म्हणते तुमच्या बापलेकीमुळं माझ्यावरती ही वेळ आलेली आहे. मी आज कधी ना केस हारणार, ही फक्त तुमच्यामुळे हारले. इथून गेट आऊट व्हायचं आणि माझ्या ऑफिसच्या बाहेरसुद्धा फिरकायचं नाही. त्यावेळेस त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो की 7 दिवसात मला माझी पोरगी पाहिजे आणि तिला चाकू लावतो. हायकोर्टामध्ये तुम्ही अपील करा. आणि त्यानंतरनं मग कल्पनाताईंना पण खूप राग येतो आणि कल्पनाताई पण तिच्या सान्नांना किरण थोबाडीत मारतात. त्यावेळेस ना त्यांना आठवतं की हिला लग्न करून आपण ज्यावेळेस आणलेलं त्यावेळेस ना अर्जुनने आणि सायलीने कसं सांगितलेलं असतं की तुम्ही हा निर्णय खूप चुकीचा घेतलेला आहे. प्रिया आपल्या घराच्या लायकीची नाही. मी तिला चुकीचं आहे हे प्रूव्ह करून दाखवेल. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून त्यांना खूप पश्चाताप होत असतो. त्यांना असं म्हणजे काही सुचत नसतं. ते म्हणतात की तुझ्यावरती खूप आम्ही विश्वास दाखवला गं, पण तू खूप मोठा अविश्वास केला. आणि अस्मिता पण तिला म्हणते की तुझी जागा तुरुंगात आहे, तू तुरुंगात सर. तेवढं त्यांना नाही लागलं असतात. सायली म्हणते की 1 मिनिटं थांबा. ती साक्षीकडे जाते, म्हणते तुझा आणि माझा तर काही संबंध नव्हता, पण तू केलेल्या शिक्षाची गुन्हा माझे वडील भोगत नाहीत, ते निर्दोष सिद्ध झाले, यातच मला आनंद आहे आणि यापुढे हे कधी नसेल. आणि तुम्हाला जर मालिकेंचे असेच अपडेट आवडत असतील, कोणत्या कोणत्या मालिकेचे नक्की बघायला आवडतील, ते मला तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.